मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख, तर गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती। ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर। उद्धव ठाकरे यांनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली आहे। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल। मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांसंदर्भात विरोधक गंभीर नाहीयेत। निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। परळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले आहेत। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळा। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। मुख्यमंत्र्यांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश। साखर आयुक्त संजय कोलटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीच्या सूचना। तपासणी करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपुरात भव्य मोर्चा। बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी। 7/12 कोरा करा, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा। बच्चू कडू आक्रमक। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया होणार। आजपासून प्रक्रियेला सुरुवात। 7 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया चालणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या। आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश। नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की 12 या गाण्यावरती लावणीचे ठुमके, तर प्रकार हा निषेधार्ह आहे। कारवाई केली जाणार। प्रफुल्ल पटेल यांचा इशारा। तर मी कलाकार आग्रहाखातर लावणी केली। शिल्पा शाहीर यांच्याकडून स्पष्ट। राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा। सुप्रिया सुळेंची टीका, तर पक्षाचे 12 वाजपून टाकलेत। आव्हाडांनीही डिवचलं। राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयात शरद पवार यांच्यासमोरही लावण्या व्हायच्या हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती। मी स्वतः साक्षीदार। चित्रा वाघ यांचा निशाणा। विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव ओढलं जातंय। पुण्यातील जनता सुज्ञ आहे। सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळ यांची पाठराखण। मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत। भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं। जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार। रणजित सिंह नाईक निंबाळकर सुषमा अंधारेंविरोधात मानहानीचा खटला चालवणार। अंधारेंनी 48 तासात माफी मागावी। 50 कोटी द्यावेत। निंबाळकरांच्या वकिलांची नोटीस। माझ्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही। कोणाचीही 2 नंबरची इस्टेट हडप केली नाही। 50 कोटी आपल्याकडे नाहीयेत। निंबाळकरांच्या नोटीशीनंतर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर। हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता। सीएम डीसीएमच्या बंगल्याची डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार। मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्यापही न मिळाल्याचा आरोप। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार। नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा। नांदेडहून तिरुपती, कोल्हापूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न। अशोक चव्हाण यांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।